नमस्कार. आयुष्यामध्ये कधी प्रमाणापेक्षा जास्त मेहनत करूनही हातात मात्र अपयश लागतं. आयुष्यात सुखात बसल्या जाग्यावर कधीही यश चालून येत नाही. जीवनात मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. हे सगळं समजून लक्षात घेऊन रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मर कष्ट करतो, परंतु मोबदला मात्र शून्य असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत चिकाटी लागते. हे लक्षात ठेवून कितीही मेहनत केली तरीही यश मात्र लांबच पळतं. म्हणूनच एक नेहमी लक्षात ठेवा, जीवनात डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असतील, यशस्वी व्हायचं असेल, डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला पंखानी उडायचं बळ द्यायचं असेल, तर यशस्वी होण्याचे काही नियम लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच प्रेरणादायी ठरेल, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमचं मनही फ्रेश होईल. मेहनत जरूर करा, परंतु कोणत्या पद्धतीने करायची ती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहूया. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या जगात मेहनत करणारा नाही तर स्मार्ट वर्क करणारा आयुष्यात नेहमीच पुढे जातो. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा असतो. आपली विचारशक्ती नेहमीच सकारात्मक पाहिजे. जे काही काम हातात घेतलं आहे ते काम मी पूर्ण करणारच, यात मला सक्सेस मिळणारच, थोड्याच दिवसात घेतलेलं काम माझं पूर्ण होणारच. प्रत्येक शब्दाच्या पुढे च लागला गेला पाहिजे. मनामध्ये कोणत्याही क्षणी या कामामध्ये काही अडथळे येतील का, माझं काम पूर्ण होईल का, यात मला सक्सेस मिळेल का हा शब्द चुकूनही समोर लागला नाही पाहिजे. असं चुकूनही विचार मनामध्ये आणायचे नाही. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास अशक्यही गोष्टी शक्य होतात. त्यानंतर आपण कुठल्याही कामाला सुरुवात करायची असेल तर मनामध्ये विचार येतो आणि आपल्या जवळच्या मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट जे कोणी जवळीक असतील त्यांना आपण सांगतो आणि त्यांचा सल्ला घेतो. मी या कामाचा विचार करत आहे, तुमचं काय मत आहे, माझ्याच्याने होईल का, काय वाटतंय तुम्हाला, आणि तिथेच आपण गटकाळी घेतो. जसं की पोहता न येणारा व्यक्ती पाण्यात उडी मारतो त्याप्रमाणे. म्हणजेच कुठलंही काम सुरू करताना आपला स्वतःवर विश्वास असेल, हे काम माझ्याच्याने होईलच, मला यात सक्सेस मिळवायचंच आहे, तर ते काम गुपित ठेवा. जोपर्यंत तुम्ही त्या कामात 50% यश मिळवित नाहीत तोपर्यंत तुम्ही काय करता याचा अंदाज कोणालाही कळू देऊ नका. आपण सगळ्यांसाठी चांगलं बनायचा प्रयत्न करतो, परंतु तिथे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो. परंतु जग इतकं साधं नाही. पडल्यानंतर हसायचं आणि पुढे गेल्यानंतर चेष्टा करायची सवय लागलेली आहे या जगाला. म्हणूनच जगाला ओळखा, भावना बाजूला ठेवा. कुठे थांबायचं, कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने वागा. स्वप्न पाहणं हे यशाचं पहिलं पाऊल आहे. प्रयत्न करत राहा. वारंवार ठेचा लागतील, पडताल, चेष्टा उडवली जाईल, कमी लेखलं जाईल, याच्यानेच काय होतंय आणि निघाला करायला अशी खिल्लीही उडवली जाईल. या सगळ्यांवर पांघरून घाला. डोळे बंद करा. आजूबाजूला काय चाललंय याचा कणभरही मनावर परिणाम होऊ देऊ नका. कोणाला काय वाटतंय वाटू द्या, काय बोलायचंय बोलू द्या, काय म्हणायचंय म्हणू द्या. म्हणतात ना, हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. हे धोरण अवलंबवा. अपयशाने खचून न जाता पुढे पाऊल टाका. म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जिंकण्याची खरी मज्जा तेव्हाच येते जेव्हा लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. आणि सातत्य ठेवा, प्रयत्न करत राहा.
यशस्वी होण्यासाठी इच्छा असली पाहिजे. प्रयत्न तर काय हो, प्रत्येक जणच करतो. ज्या माणसाला शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले असते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणजेच सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच जे कोणतं काम करतो त्या कामात मी यशस्वी होणारच आहे, यात मला यश मिळणारच आहे, ही भावना ठेवा. आणि हो, एक कडवट सत्य लक्षात ठेवा, जग तुमच्यासाठी बदलत नाही, तुम्ही जगासाठी बदला. जे लोक मनातलं पटकन बोलून दाखवतात तेच लोक जगासाठी वाईट होतात आणि लोक त्यांचा फायदा घेऊन सोडून देतात. म्हणूनच प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते. काही प्लॅन शांतपणे राहूनच सक्सेस होतात. जे लोक नेहमी म्हणतात मी तसा नाही, माझा स्वभाव असा नाही, ते स्वतःलाच मर्यादा घालतात. म्हणूनच स्वभाव नाही, तुमचे निर्णय बदला. जग तुमच्यासाठी बदलत नाही, तुम्ही स्वतःला बदला. म्हणूनच जग कसं चालतं हे ओळखून घ्या आणि स्वतःत बदल करा. आणि एक कायम लक्षात ठेवा, यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, खरे स्वप्न तर ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाहीत. वाट पाहणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे मागे सोडतात. म्हणून कुठल्याही यशाची वाट पाहू नका, डोळे बंद करून स्वप्न पाहू नका, तर प्रयत्न करत राहा, ते कृतीत सत्यात उतरवा. एक चांगलं पुस्तक 1000 मित्रा इतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालया इतका मोठा असतो, असं अब्दुल कलाम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आयुष्यात कमी मित्र बनवा, कमी लोकांचा सहवास मिळवा, परंतु तुमचे हितचिंतक ठेवा. यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तो कधीही डगमगू देऊ नका. समजा ज्या दिवशी आपली सही ऑटोग्राफमध्ये बदलते त्या दिवशी आपण यशस्वी झालात म्हणून समजा. फक्त तुमचे विचार आणि निर्णय बदला, नक्कीच आयुष्य बदलेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी प्रोत्साहन ठरेल आणि असेच छान व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असेल. तर असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.